बुकुम संघाने टॉस जिंकत प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतोय ॲज अ आयकॉनच्या भूमिकेमध्ये आज या संघामध्ये खेळत असणारा मिलिंद सरसला आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती पहिल्या षटकामध्ये. तर दुसऱ्या बाजूने आघाडीचे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. एका बाजूने रोशन तर दुसऱ्या बाजूने मयूर. आघाडीचे दोन फलंदाज. या पूर्वी दोन्ही संघाने एक एक सामना खेळलेला, दोन्ही संघाने एक एक विजय मिळवलाय. तर पाहायचं इथे कोणता संघ बाजी मारत पुढे जाईल. पहिला चेंडू फुलर लेनचा होता. अमोलला पण पाहतो तिथे पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षण करत असताना एक चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. तोपर्यंतच्या कालावधीमध्ये मैदानाच्या आतमध्ये घेतली गेली ती पहिली सिंगल, पहिली धाव आली. पहिल्या धावेच्या मदतीने संघाचं खातं ओपन झालंय, संघाचं अकाउंट ओपन झालंय. एक धाव धपलकावरती. गोलंदाज पुन्हा तयार. ऑन स्ट्राईक रोशन. पहिला चेंडू गुडघा टेकत मात्र पहिल्या चेंडूपासून मात्र इथे आक्रमण दाखवायचं होतं. पहिल्या चेंडूवरती षटकार चौकार मात्र वैयक्तिक खातं उघडण्याचा प्रयत्न होता रोशनचा, परंतु तितकासा बॅटवरती चेंडू आला नाही. शरीराचा वेध घेतला चेंडूने, त्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू गेला. चेंडू डॉट येताना पाहायला मिळाला. या पूर्वीच्या सामन्यात देखील रोशनने मात्र बराचसा संघर्ष केला, जास्त काय बॅटवरती त्याच्या चेंडू आले नाही. रिव्हर्स 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 स्विच हिट. चेंडू गेलाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. क्षेत्ररक्षक बल्लदर्शक आलाय चौकार. पाहुनी मोका हा मारलाय चौका. ओम साई ग्रुपचा सनसनीत चौकार. चौकार जो मैदानाच्या आतमध्ये त्यांना पाहायला मिळाला. पुन्हा एकदा पाहतोय सुंदर स्ट्रोक खेळला. दोन क्षेत्ररक्षक धावतात पळतात, प्रयत्न सुरू आहेत. अगदी सीमारेषा जवळ चेंडू अडवला जाईल, चेंडूची फेकी केली जाते. तोपर्यंत मात्र फलंदाजांनी सुखरूपरित्या दोन धावा ज्या कंप्लीट केलेल्या आहेत. यावेळेस मात्र चेंडू हवेत. अमोल येतोय, चेंडूच्या खाली टिपलाय जाईल. पहिली विकेट. पहिला फलंदाज जाईल माघारी. रोशनच्या रूपाने बसलाय पहिला धक्का. त्या गाण्यावर मला नाचायचंय, लावा ते गाणं. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. ओम साई ग्रुपची बळीची टाळी. कसं वाटतंय. पहिली विकेट आली. रोशनच्या रूपाने मात्र पहिला फलंदाज माघारी जातोय. वारंवार आक्रमण करण्याचा प्रयत्न रोशन सातत्याने तिथे करत होता. एक चौकार जरूर त्याच्या बॅटमधून आला, परंतु त्यानंतर पुन्हा संघर्ष त्याच्या वाटेला आला. पुन्हा मात्र तिथे अपयश त्याच्या पदरी पडला आणि विकेटच्या स्वरूपामध्ये मात्र पहिल्या विकेटच्या स्वरूपामध्ये त्याला माघारी जावं लागतंय. त्याचा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये याचा आयकॉनच्या भूमिकेमध्ये आज या संघामध्ये खेळत असणारा आशिष कुंभार. या पूर्वीच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच हा किताब या खेळाडूने नक्कीच मिळवला. बोल हा चेंडू झालेले आहेत. 8 धावा फलकावरती एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. 4 षटकांचा सामना, 4 षटकांची मॅच. वेळावेळी मात्र त्या ठिकाणी आपल्याला षटक कमी करावी लागली, परंतु क्वार्टर फायनलचा सामना आपल्याला जास्तीत जास्त षटकांचा खेळवायचा, हाच आयोजकांचा प्रयत्न. तर थोडं स्पीडअप करा. गोलंदाजीच्या मार्कवरती ओमकार षटक क्रमांक 2 घेऊन. पहिला चेंडू फुलरलेचा होता, सुंदररित्या फटका घेऊन काढला. लॉंगापर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचतो तिथे. पिलिन्सन चेंडू अडवतोय, सिंगल घेतली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होता, परंतु वेळेत आलेली फेकी. चांगलं कलेक्शन. त्यानंतर मात्र दोन्ही फलंदाज वेळेत आपल्या घरट्यामध्ये माघारी परततात. केवळ एक सिंगल.
या पूर्वीच्या सामन्यात देखील चांगली गोलंदाजी ओमकारच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. आक्रमकता सुरुवातीच्या काळामध्ये त्याच्यावरती देखील झालं, परंतु त्यानंतर मात्र त्याने केलेलं सुंदर कमबॅक, एका पाठोपाठ घेतलेल्या विकेट. आता पाहायचं या सामन्यामध्ये कशा प्रकारे मात्र तो इथे गोलंदाजी करू शकेल. पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावरती होता, एक सिंगल त्याने खर्च केली. समोर मयूर, आज मात्र भन्नाट फॉर्म मध्ये मयूर कामगिरी करतोय. त्यामुळे स्लोअर फुल टॉस, चेंडू बराच काळ हवेत, परंतु क्षेत्ररक्षक बरेचसे दूरवरती आहेत. एका टप्प्यावरती पॉइंट मध्ये तिथे चेंडू फील्ड केला जाईल. तोपर्यंत मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय पुन्हा आलेली एक सिंगल, एका धावेच्या मदतीने संघाचा फलक पुन्हा पुढे जाईल. धपलक मात्र दुहेरी अंकामध्ये प्रवेश करतोय. धपलकावरती धावा आहेत त्या 10 धावा. ओम साई ग्रुप वाटुंडे चषक 2025, 28व वर्ष या स्पर्धेचं जे आपण पाहतोय. यावेळेस मात्र टप्पा 12चा मागे ठेवला, गती कमी पाहायला मिळाली. चेंडू पडल्यानंतर थोडीशी मात्र तिथे त्यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न होता. तिथे क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण किरण यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. किरण मराठ्यांना आपण पाहतोय तिथे सुंदर क्षेत्ररक्षक मैदानाच्या आतमध्ये करतात. पुन्हा आलेली एक सिंगल, एका सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड वाढेल. धपलकावरती धावा आहेत त्या 11 धावा, एका विकेटच्या मोबदल्यामध्ये दुसरा षटक जे मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. 28व वर्ष या स्पर्धेचं आपण पाहतोय. या स्पर्धेमध्ये पाहिलं तर मॅन ऑफ द मॅचच्या किताबासाठी ब्रँडेड एअरबड्स देखील प्रत्येक त्या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच या किताबासाठी आयोजक कमिटीच्या माध्यमातून ठेवले गेलेत. विघ्नार्थ मोबाईल शॉपी त्यांचं विशेष सहकार्य या स्पर्धेच्या निमित्त निश्चित स्वरूपामध्ये लाभलंय. तर मग चेंडू आपण पाहतो तिथे निर्धाव स्वरूपाचा जो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. शेवटचा चेंडू षटक क्रमांक 2 मधला, अतिशय शांत वातावरण मात्र इथे गोलंदाजाने करून ठेवलं. कोणत्या प्रकारे हालचाल करून दिली जात नाहीये. त्यावेळेस देखील सुंदर चेंडू, अचूकता पाहायला मिळाली. ओमकारची जागा सोडली तिथे आणि मात्र तिथे विकेट येताना पाहायला मिळत. धावबाच्या स्वरूपामध्ये आयकॉन अशी जाईल माघारी. धक्का क्रमांक 2. त्या गाण्यावर मला नाचायचंय, लावा ते गाणं. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. ओम साई ग्रुपची बळीची टाळी. आता कसं वाटतंय चला नवीन फलंदाज थोडी काही करा. दोन्ही संघाला विनंती आहे, वेळ आपल्याकडे कमी आहे, त्यामुळे वेळ वाचवायचा आहे. 2 षटकांचा खेळ झालाय, 12 चेंडूंचा खेळ झालेला आहे. स्कोरकार्ड वरती धावा आहेत त्या 2 विकेटच्या मोबाईलमध्ये 11 धावा संघाच्या धावफलकावरती धावा नोंदवल्या गेलेल्या आहेत. चला स्पीडअप करा. क्षेत्ररक्षण करणारा संघ गोलंदाजीच्या मार्कवरती नवीन गोलंदाज आता षटक क्रमांक 3 मध्ये येताना पाहायला मिळेल. संघाचा असणार संघ नायक सागर. यापूर्वी आपण 5 षटकांचे सामने पाहिले. 5 षटकांमध्ये 4 गोलंदाजाला मात्र वापरत असताना एका गोलंदाजाला 2 षटका टाकण्याची मुभा होती, परंतु हा सामना आपण पाहतोय 4 षटकांचा. 4 गोलंदाज जरूर वापरले जाणार आहेत, परंतु प्रत्येक गोलंदाजाला 1 षटक टाकण्याची मुभा असेल. कोणताही गोलंदाज मात्र रिपीट षटक करू शकत नाही. तिसऱ्या षटकामध्ये सागर. पहिला चेंडू ऑन स्ट्राईक मयूर. पहिला चेंडू धीम्या गतीचा होता. चतुर बुद्धीचा वापर करतोय सागर, अनुभवाचा वापर करतोय आणि अनुभवपणा लावत मात्र आज आपल्या संघाला मैदानावरती अव्वल स्थानावरती नेण्यासाठी नक्कीच त्याचे प्रयत्न सुरू झालेले आहेत. पहिला चेंडू डॉट. 11 धावा फलकावरती. त्यावेळी पुन्हा एकदा फुलंदींचा चेंडू होता सर्कलच्या आतमध्ये. मयूर अमोलला आपण पाहतोय पायाच्या साहाय्याने चेंडू अडवण्याचा प्रयत्न, परंतु तिथे अपयश आलं आणि चेंडूने गाठली सीमारेषा. मिळतील धावा 4. येतोय चौकार. पाहुनी मोका हा मारलाय चौका. ओम साई ग्रुपचा सनसनीत चौकार. सर्वसाधारण प्रयत्न अमोल यांचे पाहायला मिळाले. सर्कलच्या आतमध्ये पायाने चेंडू तिथे स्टॉप करण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे झालेली चुकी. बॅलेला तिथे 4 धावा. स्कोर कार्ड मात्र वेगाने पुढे जाईल. धपलकावरती धावा आहेत त्या 15 धावा. ते चुका करून चालणार नाही. नॉकआउटचे सामने आहेत, जो जिंकेल तोच पुढे जाईल. पराभूत झाले तर मात्र स्पर्धेतील प्रवास संपेल. यावेळेस मात्र गुडघाट एकच स्ट्रोक खेळला. चेंडू हवेत.
क्षेत्ररक्षक येतो चेंडूच्या खाली, वा अप्रतिम कॅच, नाईस कट, विकेट. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मयूर बाद. त्या गाण्यावर मला नाचायचंय, लावा ते गाणं. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. ओम साई ग्रुपची बळीची टाळी. आता कसं वाटतंय रुपेश गुजर यष्टीरक्षक अप्रतिम कामगिरी करतोय. एका क्षेत्ररक्षकाकडून चुकी झाली चौकाराला, परंतु दुसऱ्यांदा ती चुकी भरून काढली. एक सुंदर झेल आणि मैदानाच्या आतमध्ये एक प्रमुख फलंदाज जातोय माघारी. बळूची मात्र आलेली विकेट. जो फलंदाज मात्र आज डोंगरगाव संघासाठी बऱ्याचशा धावा बनवत होता, आज बनतात फॉर्म मध्ये कामगिरी करत होता, तो फलंदाज इथे मैदानाच्या आतमध्ये बाद झाला. त्यानंतर नवीन बॅटर संघाचा असणारा संघनायक मयूर किरणचं मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल. स्कोरकार्ड वरती धावा त्या 15 धावा. 2.3 षटकांचा खेळ आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे. सागर पुन्हा तयार. पहिला चेंडू इथे किरणसाठी पुन्हा धीम्या गतीचा. बॅटवरती चेंडू मिडल होत नाहीये. क्षेत्ररक्षक बन्नाट वेगाने आला चेंडू पर्यंत. बन्नाट वेगाची फेकी, एक सिंगल घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता, परंतु चांगली फेकी. त्यानंतर फलंदाजला माघारी जावं लागतं. एका धावेवरती समाधान मानावं लागेल तिथे. पुन्हा आपण पाहतोय एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वाढेल. 16 धावा धावफलकावरती. पहिला चेंडू या षटकातील सागरचा पा. पहिला चेंडू देखील स्लोअर स्वरूपाचा टाकला. त्यानंतर नवीन फलंदाज चौथ्या चेंडूवर टाकत असताना नक्कीच ऑन स्ट्राईक असताना त्याच्यासाठी देखील स्लोअर स्वरूपाचा चेंडू. बुद्धीचा चांगला वापर करतोय सागर आगरे. चला थोडं स्पीडअप करा. फलंदाज पुन्हा तयार. राईट ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र टॉपे क्षेत्ररक्षक नितीन पात्र तिथे चेंडूचा पाठलाग करताना थोडासा दूर राहिला. चेंडू गेलाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. चौकार, 4 धावा. पाहुनी मोका हा मारलाय चौका. ओम साई ग्रुपचा सनसनीत चौकार. चौकारचं मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल. स्कोर कार्ड 4 धाव्यांच्या मदतीने वाढतंय. संघाची वाढती धावसंख्या 20 धावा धावफलकावरती. शेवटचा एक चेंडू या षटकातील सागरचा बाकी असेल. आतापर्यंत 5 चेंडू मध्ये सागरने 1 विकेट मिळवली. 9 धावा देखील खर्च केलेल्या आहेत. यावेळी 6 चेंडू पण दाटवे सरळ बॅटने स्ट्रोक केला आहे. सागर चेंडूला मात्र स्वतःच्या फॉलो मध्ये स्टॉप करतोय. त्वरित फेक किती ते डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता, परंतु डायरेक्ट हिट होऊ शकत नाही. फलंदाज मात्र सुखरूपत्या सिंगल कंप्लीट करेल. षटकाची सांगता झाली. 3 षटकांचा खेळ झाला. 18 चेंडूंचा खेळ झालाय. पहिल्या 2 षटकाच्या तुलनेत जर तिसरं षटक पाहिलं तर थोडंसं मागणं ठरलंय, परंतु 1 विकेट देखील सागरने या षटकामध्ये मिळवली. 10 धावा तिसऱ्या षटकामध्ये खर्च झाला. 1 विकेट आली. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर एकूण धावा धावफलकावरती धावा नोंदवल्या गेल्या तर 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये 21 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेलेल्या आहेत. शेवटचं षटक आता मात्र पहिल्या डावातील पहिल्या इनिंगचं पाहायला मिळेल. पाहायचा कोणता गोलंदाज इथे आता वापरला जाईल. पहिल्या षटकामध्ये मात्र मिलिंद सनस यांनी चांगली गोलंदाजी केली. त्यानंतर ओमकारवरती विश्वास दाखवला. ओमकारने देखील चांगली गोलंदाजी केली. त्यानंतर स्वतः संघाचा संघनायक सागरला पण पहिल्या तिसऱ्या षटकामध्ये तर पाहायचं शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती जबाबदारी दिली जाते ते भरत आबा माजिरे. सभापती करंट या स्पर्धेच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज या किताबामध्ये बुलेट गाडी आपल्या नावावरती करणारा हा खेळाडू. पाहायचं या नवीन पर्वामध्ये पहिली स्पर्धा खेळतोय. या पहिल्या स्पर्धेमध्ये कशा प्रकारे कामगिरी ते मैदानाच्या आतमध्ये करू शकेल. या पूर्वीच्या सामन्यात चांगला खेळाडूने दाखवलाय, परंतु हा सामना देखील फार महत्वाचा आहे. तर थोडं स्पीडअप करा. वारंवार दोन्ही संघाला सूचना दिल्या जात आहेत. वेळ मित्रांनो आपल्याकडे कमी आहे. ऑन स्ट्राईक पहिला चेंडू खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये रवी मांडेकर. उंच पुरा तगडा ताकदवान असणारा हा खेळाडू. पहिल्या चेंडूवरती दाखवली ताकद. चेंडू पोहोचलाय आउट ऑफ द पार्क. बिग हिट, बिग ब्लास्ट, 6 रन षटकार.
ही मर्द मराठ्याची जात. छत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. ओम साई ग्रुपचा दणदणीत षटकार. आई भवानीची ललकार हाती चमचमती हाती चमचमती हाती चमचमती तलवार नशिबा निघाले घोड्यावर हाती चमचमती तलवार नशिबा षटकारचं मैदानाच्या आतमध्ये मग पाहतोय गोलंदाजाचं स्वागत केलं इथे आक्रमणाने. आतापर्यंत संयम मात्र तिथे फलंदाजाने बाळगलं होतं, जास्त आक्रमण करून दिलं नव्हतं. परंतु शेवटचं षटक संधी मिळाली रवीला. तर रवीने संधीचं सोनं केलं. तूरवरती खेळलेला हा षटकार. पाळीण डोंगरगाव संघाचा सिक्सर किंग पुन्हा एकदा बिग हिटचा प्रयत्न, परंतु यावेळी उंची मिळाली, लांबी कमी. क्षेत्ररक्षक येतो चेंडूच्या खाली, प्रयत्न सुंदर होता तिथे, परंतु शेवटच्या क्षणी चेंडू निसटला हातातून. कॅच ड्रॉप आणि मिळतील तिथे त्या 2 धावा. चांगला प्रयत्न तिथे क्षेत्ररक्षकाचा निश्चित पाहायला मिळेल, परंतु शेवटच्या क्षणाला मात्र चेंडू हातातून निसटला. जीवनदान दिलंय तिथे रवीला. 2 धावा मिळतील. स्कोर कार्ड वाढेल. धावफलकावरती धावा त्या 29 धावा. गोलंदाज पुन्हा त्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरती तयार भरत धावा. ऑन स्ट्राईक रवी मांडेकर. एका बाजूने आपण पाहतोय भुकुमचा संघ आहे, दुसऱ्या बाजूने वाळीण डोंगरगाव. क्षेत्ररक्षक मध्ये पुन्हा आता बराचसा बदल केला गेलाय. यावेळेस मात्र खडे खडे स्ट्रोक खेळला, जागेवरतून पावर दाखवली रवीने. चेंडू पाठवला डीप कव्हर सीमारेषेच्या पलीकडे. सनसनी चौकार. पाहुनी मोका हा मारलाय चौका. ओम साई ग्रुपचा सनसनीत चौकार. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. यावेळेस पुन्हा आता डीप स्क्वेअर लेग मध्ये चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक बराचसा दूर. हसते हसते कट जार असते. चौकार. 4 धावा. सुटलेला झेल किती महागडा ठरू शकतो हे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार आला, त्यानंतर मात्र झेलाची संधी होती तिथे कॅच ड्रॉप. त्यानंतर आलेले लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 चौकार. 37 धावा ज्या आतापर्यंत स्कोर कार्ड वरती आहेत. त्यावेळेस हा चेंडू सोडून दिला. कोणत्या प्रकारे छेडछाड या चेंडूवरती केली नाही. ओळखलं आपल्या कक्षेपासून बराचसा लांब असणारा हा चेंडू. वाईट बॉलचा निर्णय तिथे पंचांनी कळवलाय. अतिरिक्त अवांतर धाव. स्कोर कार्ड अतिरिक्त अवांतर धाव्याने वाढेल. धावफलकावरती धाव्यात त्या 38 धावा. पहिल्या 3 षटकामध्ये सुंदर गोलंदाजी होती, परंतु शेवटचं षटक हाणामारीसाठी ओळखलं जातं आणि तीच हाणामारी इथे नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. एक सिंगल घेतली, दुसऱ्या धावेसाठी जागा सोडली. रवीने स्ट्राईक स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न. फलंदाज मात्र तिथे विकेट सॅक्रिफाईस करेल किरण, परंतु ऑन स्ट्राईक पाहायला मिळेल तो रवी. त्या गाण्यावर मला नाचायचंय. लावा ते गाणं. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. ओम साई ग्रुपची बळीची टाळी. आता कसं वाटतय पहिल्या डावामध्ये आता मात्र शेवटचं चेंडूचं मैदानाच्या मला आपल्याला पाहायला मिळेल. 39 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या 2 षटकांमध्ये 11 धावा धावफलकावरती होत्या. तिसऱ्या षटकामध्ये 10 धावा खर्च झाल्या. शेवटचे षटक मात्र बरंचसं मागणं ठरलंय. शेवटचा चेंडू बन्नाट वेगाचा यॉर्करचा प्रयत्न केला तिथे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. एक सिंगल जी शेवटच्या चेंडूवरती एक बाईच्या स्वरूपामध्ये. या सिंगल बरोबर पहिला डाव संपेल. पहिल्या इनिंगचा खेळ झालाय. प्रथमतः बॅटिंग करत असताना किरण साठे स्पोर्ट्स फाउंडेशन नाम का कुत्ता पालू साले अपने को आता नहीं और काटने को आ गया बढ़िया से
स्कोरकार्डवरती धावा नोंदवल्या जात आहेत त्या एक सिंगल. टॉस का बॉस मुळशी सम्राट कासरसाई प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. गोलंदाज पुन्हा आता गोलंदाजीच्या मार्कवरती तयार. ऑन स्ट्राईक सागर. त्यावेळी हा चेंडू देखील जागेवरती खेळण्याचा प्रयत्न होता. शरीरापासून सागरचे देखील बराचसा लांब ठेवला चेंडू. इष्टांच्या मागे आपण पाहतोय तिथे प्रयत्न होता व्यवस्था निश्चित करण्याचा. वेगाने फेकी केली परंतु तिथे प्रयत्न थोडासा अपयशी. डॉट बॉल निर्धाव चेंडू. सागर पुन्हा ऑन स्ट्राईक तयार. टाकुरक शैलीचा एक तगडा बॅटर म्हणून सागरकडे पाहिलं जातं. ईस्ट ऑलराऊंडर सागर आंगरे संघाचा लीडर. दुसऱ्या बाजूने उंच पुरा असणारा रवी पुन्हा तयार. पुढचा चेंडू रिव्हर्स 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 विकेटचा प्रयत्न. मोठी अपील लाऊड अपील परंतु आपल्याला दाद दिलं नाही तिथे पंचांनी. डॉट बॉल कळवलाय. 50 वेगावरती स्वार झालाय रवी. उंचीचा चांगला वापर करतोय. खांद्याचा चांगला वापर आणि 50 वेगाच्या अचूक टप्प्यावरती टाकणारे चेंडू जे मात्र सागरच्या पाठवरती येत नाही. पुन्हा डॉट बॉल स्कोर कार्डवरती नोंदवला जाईल. धपलकावरती धावा आपण पाहतो. एक धाव धपलकावरती नोंदवली गेलेली आहे. समीकरण मात्र आता बदललं जाईल. 21 चेंडू आणि 40 धावा हे समीकरण जे मैदानाच्या आतमध्ये आता बाकी असणार आहे. एका बाजूने आपण पाहतोय स्वयंभूसी रामेश्वर क्रिकेट क्लब बुकोम तर त्यांच्या विरोधामध्ये किरण साठे स्पोर्ट्स फाउंडेशन वाळेन डोंगरगाव. या दोन संघांमध्ये हा सामना जो मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. रिव्हर्स रिव्हर्स विकेटचा पुन्हा एकदा प्रयत्न होता तिथे परंतु पाठवरती चेंडू आला नाही. चेंडू शरीरावरती मात्र आदळेल. त्यानंतर मात्र आपण पाहतोय एका धावेचा प्रयत्न जो निश्चित स्वरूपामध्ये केला. लेग बायच्या स्वरूपामध्ये एक सिंगल. पहिल्या डाव आपण पाहिलं. पहिल्या डावामध्ये देखील गोलंदाजाने पहिल्या सुरुवातीच्या षटकामध्ये वर्चस्व गाजवलं होतं. कमी प्रमाणामध्ये धावा खर्च केल्या होत्या परंतु पहिल्या डावातील तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाच्या षटकामध्ये जास्तीत धावा खर्च झाल्या. त्यानंतर एक मोठं धावफलक उभा राहिलंय. इथे देखील आपण पाहतोय दुसरा डाव सुरू आहे. दुसरी इनिंग सुरू असताना पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. फलंदाजांना मात्र धावेसाठी बराचसा संघर्ष करावा लागतोय. अफड बार होता यावेळेस. बराचसा टप्पा मागे. 50 वेग अचूकता बुद्धीचा चांगला वापर करतोय. प्रत्येक चेंडूवरती मात्र वेगवेगळा टप्पा व्हेरिएशन पूर्वक मात्र गोलंदाजी ते रवी मांडेकरच्या माध्यमातून पाहायला मिळते. बराचसा अनुभव या खेळाडूकडे देखील आहे. त्याच अनुभवाच्या जोरावरती मात्र इथे पहिलं षटक तो मैदानाच्या आतमध्ये हातवतोय. केवळ 2 धावा त्याने खर्च केल्यात. 5 चेंडू आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये टाकलेले आहेत. कुलबल टप्प्याचा चेंडू क्षेत्ररक्षक रोशन अर्थात बाळा येतोय. चेंडूच्या खाली टिपतोय. जाईल बिग विकेट गॉन. आयकॉन जाईल माघारी. पहिला फलंदाज बॅक टू द पवेलियन. कहाँ से आया मैं हूँ कौन. अरे दीवानो मुझे पहचानो. कहाँ से आया मैं हूँ कौन. मैं हूँ कौन. मैं हूँ कौन. मैं हूँ षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पहिल्या क्रमांकाचं षटक या ठिकाणी संपले. पहिले 6 चेंडू झाल्यानंतर आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती धावा आहेत. त्या 2 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. सुंदर सुरुवात रवीने करून दिली. चांगली सुरुवात निम्म यश आल्याप्रमाणे असतं आणि एक चांगली सुरुवात रवी मांडेकरच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये मोठी विकेट. आयकॉनला मात्र स्वस्तात माघारी पाठवलं. केवळ 2 धावा खर्च केल्यात. तर नवीन बॅटर आपण पाहतो आता सागरला साथ देण्यासाठी नितीन हागवणे एक आक्रमक बॅटर म्हणून नितीनकडे पाहिलं जातं. षटकारा चौकारासाठी या खेळाडूची ओळख आहे. तो आता सागरला साथ देण्यासाठी जो नॉन स्ट्राईकला पाहायला मिळेल तर ऑन स्ट्राईक षटक क्रमांक 2 चा पहिला चेंडू फेस करतो तो सागर आंगरे. पहिला चेंडू लोअर फुल टॉस होता.
नॉंगॉलमध्ये फटका खेळून काढला क्षेत्ररक्षक, तिथे चांगलं क्षेत्ररक्षक मैदानाच्या आतमध्ये साकारतोय. चांगली फेकी थेट गोलंदाजाच्या हातामध्ये येताना पाहायला मिळते, त्यामुळे कोणत्या प्रकारे संधी दिली नाही दुसऱ्या धावेसाठी. केवळ एक सिंगल असेल, एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वाढेल. धपलकावरती धावा त्या 3 धावा. भयान शांतता जी पुन्हा पाहायला मिळते, परंतु अशांत करणारी फटकेबाजी ते मात्र हुकुम संघासाठी फार गरजेचे असणारे, कारण आपण पाहतोय शेवटचे 17 चेंडू 38 धावा हे समीकरण जे मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. नितीन डावखुऱ्या शैलीचा एक आक्रमक बॅटर, दूरवरचे षटकार चौकार खेळण्यामध्ये माहिर असणारा नितीन, जर्सी क्रमांक 1 परिधान करून ऑन स्ट्राईक मैदानाच्या आतमध्ये तयार. तर गोलंदाजीच्या मार्कमध्ये आपण पाहतोय किरण पुन्हा आता तयार. प्लीज देखील बन्नाट वेग, थोडासा मागे ठेवला चेंडू, जास्त काही तिथे हालचाल करून दिली नाही फलंदाजाला. पुन्हा बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये मैदानाच्या आतमध्ये. चेंडू डॉट, वारंवार येणारे निर्धाव चेंडू डॉट बॉल. मात्र इथे बराचसा दबाव प्रेशर वाढवतात फलंदाजांवरचा, परंतु गोलंदाजांचंही देखील इथे कौतुक असेल. या खेळपट्टीवरती आपण पाहिलं सकाळच्या सत्रापासून बरेचसे दूरवरचे षटकार चौकार खेळले गेलेले आहेत, परंतु या सामन्यामध्ये मात्र दोन्ही संघातील गोलंदाजांनी सुंदर गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला दाखवली. यावेळेस मात्र थोडासा टप्पा मागे, चेंडू हवे, क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय आणि प्रयत्नांना तिथे यश मिळालं. विकेट आली. नितीन आगवणे 0 वरती माघारी. दुसऱ्या क्रमांकाचा बॅटर जो मैदानाच्या आतमध्ये 3 धावा धपलकावरती असताना बाद झालाय. एक पाठोपाठ येणारी विकेट. तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय परत आबा माजिरे. नवीन बॅटरच्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील 15 चेंडू आणि 15 चेंडूंमध्ये 38 धावा हे सगळीकडच्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 9 चेंडू आतापर्यंत दुसऱ्या डावातील दुसऱ्या इनिंग मध्ये टाकले गेलेत. 9 चेंडू मध्ये धावफलकावरती 3 धावा 2 विकेट. संघाचा असणारा संघ नायक किरण जो गोलंदाजीच्या मार्कवर आपण पाहतोय. नितीनला मात्र अगदी स्वस्तात त्याने माघारी पाठवले. आता भरत दाबा समोर असताना कशा प्रकारे पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळेल. गोलंदाज तयार. लेफ्ट ओव्हर द विकेट. पहिल्या चेंडूवरती क्लास जरूर दाखवला, परंतु तिथे नशिबाची साथ देखील मिळाली. पहिल्या चेंडूवरती क्लास दाखवला भरत आबा यांनी, नशिबाने देखील त्यांना संधी दिली. सुटलेला झेल, त्यावरती आलेली एक सिंगल. पहिल्या डावामध्ये आपण तिथे पाहिलं रवी मांडेकरचा झेल सुटला, त्यानंतर मात्र प्रचंड मोठं आक्रमण त्याने केलं. एक मोठं धाव फलक उभं राहिलं. इथे देखील आपण पाहतोय परत माजिरे यांना मात्र जीवनदान दिलंय. एक सिंगल आली. स्कोरकार्डवरती एका धावेने वाढ झाली. 4 धावा धाव फलकावरती आहेत. परंतु दुसऱ्या बाजूने सागरवरती नजरा असतील सर्वांच्या. सागरवरती मात्र आता संघाची बरीचशी जास्तीची जबाबदारी वाढलेली आहे. त्यामुळे मात्र अफड बार, परंतु दिशेवरती तिथे पाहायचं नियंत्रण राहिलं नाही. दिशा खराब, दिशा मात्र तिथे हरपली. गोलंदाजाची वाईट बॉल तिथे कळवला जाईल. अतिरिक्त अवंतर धावेल. या अतिरिक्त अवंतर धावा मात्र हुकुम संघासाठी बोनस स्वरूपाचे असतील, कारण सुरुवातीच्या काळामध्ये मात्र तिथे बनावी अशी सुरुवात झाली नाही. जास्त प्रमाणामध्ये धावा येऊ शकल्या नाही, परंतु इथून पुढे मात्र जास्त धावा बनवायच्यात आणि अतिरिक्त अवंतर धावा निश्चित स्वरूपामध्ये फार मोठी मात्र तिथे मदत करून जाणार आहेत. त्यामुळे हा चेंडू देखील सोडून दिलाय. कोणत्या प्रकारे छेडछाड केला, लिव केला चेंडू तिथे. पुन्हा त्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय जो वाईट बॉल कळवला जाईल. अतिरिक्त अवंतर धाव. किरणला आपण पाहतोय तिथे शरीर भेदक मात्र मारा करत नाही. शरीरापासून बरेच लांब चेंडू ठेवण्याचा प्रयत्न करतोय. 6 धावा धावफलकावरती 14 चेंडू 35 धावा. 15च्या सरासरीने मात्र इथे धावा बनवायच्यात. गोलंदाज तयार. चेंज पैस गती परिवर्तन. पाठवरती मात्र तितकासा चेंडू मिळेल झाला नाही. क्षेत्ररक्षक करतोय चुकी. क्षेत्ररक्षक मस्त स्पर्धस्तक देत
चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौकार. पुन्हा एकदा चुकी होताना पाहायला मिळते. इथे चुका करून चालणार नाही. एक छोटीशी चुकी आपल्या संघाला मोठ्या पराभवाच्या खाली ढकलू शकते. नॉकआउटच्या सामन्यात इथे जर संघ पराभूत झाला तर संघाचा प्रवास इथे संपला जाईल. संघाने पाहिलेलं स्वप्न इथेच मात्र बोडलं जाईल. त्यामुळे इथे चुका करून चालणार नाही. इथे लढावं लागेल, चांगले प्रयत्न करावे लागतील, चांगलं क्षेत्ररक्षण फार गरजेचं आहे. यावेळेस मात्र हा चेंडू सुंदरचा फटका खेळला. डीप कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे. रोहित सुंदर क्षेत्ररक्षण करतोय. एक सिंगलच्या मैदानाच्या मध्ये कंप्लीट केली जाईल. एक धाव येईल. षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये संपलं जाते. ते दुसऱ्या क्रमांकाचा 12 चेंडूंचा खेळ झालाय. 12 चेंडू मध्ये धावफलकावरती धावा नोंदवल्या गेल्या. त्या 11 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 12 चेंडू जिंकण्यासाठी 30 धाव्यांची गरज. शेवटच्या मैदानाच्या आतमध्ये पाहायचं 12 चेंडू 30 धावा. पहिला डाव पाहिलं तर पहिल्या डावातील पहिल्या 2 षटकामध्ये देखील 11 धावा धावफलकावरती होत्या. इथे देखील दुसऱ्या डावामध्ये पहिल्या 2 षटकामध्ये 11 धावा धावफलकावरती आहेत. चला थोडं स्पीडअप करा. चला क्षेत्ररक्षण करणारी टीम मित्रांनो विनंती आहे थोडं स्पीडअप करा. वेळ आपल्याकडे कमी आहे. त्यानंतर अजून 2 सामने, दोन्ही सामने फार महत्वाचे आहेत. गोलंदाजच्या मार्कवरती आयकॉन, मॅन फ्रॉम बावधन आशिष कुमार, ऑन स्ट्राइक सागर. पहिला चेंडू अफडवार होता. बाउन्सरचा प्रयत्न तिथे. शप्पल चेंडू खेळण्याचा प्रयत्न. डीप स्क्वेअर लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये मात्र इथे चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता सागरचा. परंतु बॅटवरती चेंडू आला नाही. तितकंसं टायमिंग होऊ शकलं नाही. आणि मैदानाच्या आतमध्ये पाहतोय पहिला चेंडू इथे डॉट आलाय. सागर वारंवार प्रयत्न करतोय. पहिल्या षटकामध्ये देखील बिगिटच्या प्रयत्न त्याच्या माध्यमातून केले गेले पण तितकंसं बॅटवरती चेंडू आलं नाही. या पूर्वीच्या सामन्यात देखील रिव्हर्स विकेटचे बरेचसे प्रयत्न त्याने केले परंतु आज तितकंसं यश त्याला मिळालेलं नाहीये. परंतु तो लढतोय हे फार महत्वाचं आहे. प्रयत्न त्याचे सुरू आहेत कारण आता त्याला देखील माहिती आहे महत्वाचे फलंदाज बाद झालेत. माझ्या खांद्यावरती फार मोठी जबाबदारी आहे. यावेळेस प्रयत्न केलाय आणि तिथे मात्र चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या पलीकडे. चौकार, 4 धावा. पाहुनी मोका हा मारलाय चौका. ओम साई ग्रुपचा सनसनीत चौकार. चौकारचं मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल. स्कोर कार्ड वाढेल. धावफलकावरती धावा त्या 15 धावा. 10 चेंडू 26. धीम्या गतीचा बॉल, चेंज ऑफ पेस. इथे फसवा चेंडू होता सागरसाठी. फसवलं तिथे सागरला. सागर मात्र वेगवान चेंडूची अपेक्षा करत होता परंतु त्या विरुद्ध धीम्या गतीचा चेंडू बॅटवरती आला नाही. चेंडू डॉट. हाय व्होल्टेज सामना. शेवटचे 9 चेंडू बाकी आहेत. 9 चेंडू मध्ये 26 धावा. इथे आता आक्रमणाची फार गरज आहे. दीर्घाव चेंडू डॉट बॉल मात्र ते सामन्यातील समीकरण बरंच अवघड करतात. भुकुम संघाच्या मात्र बऱ्याचशा अडचणी वाढवल्या जात आहेत. दोन फुल टॉस होता यावेळेस मात्र सुंदर स्ट्रोक खेळला क्षेत्ररक्षक तिथे रवी.
यावेळेस मात्र चुकी करत नाहीये, सुंदर क्षेत्ररक्षण केलं यावेळेस. एक सिंगल, कोणत्याही प्रकारे तिथे जास्तीची धाव नाहीये. पुन्हा एकदा सिंगल, सिंगल आणि केवळ एक सिंगल. एका धावेने एका पावलाने स्कोर कार्ड वाढेल. 16 धावा फलकावरती. शेवटचे 8 चेंडू 25 धावा. या षटकातील राहिलेले 2 चेंडू फार महत्वाचे आहेत, निर्णायक असणार आहेत हुकुम संघासाठी आणि बाळेन डोंगरगाव संघासाठी देखील. एका बाजूने आक्रमण गरजेचं आहे, एका बाजूने षटकार चौकार गरजेचे आहेत, तर दुसऱ्या बाजूने एक खेळ 2 धावा. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस, पुन्हा एकदा गती परिवर्तन, पुन्हा एकदा मात्र धीम्या गतीचा वापर केला तिथे. टप्पा बराचसा मागे, लालच दिलं तिथे, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ शकत नाहीये. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा डॉट बॉल. शेवटचे 7 चेंडू आणि 25 धावा. हा चेंडू फार महत्वाचा. एखादा षटकार मात्र इथे हुकुम संघासाठी फार गरजेचा आहे, परंतु दुसऱ्या बाजूने गोलंदाजाने आतापर्यंत जी कामगिरी केली आहे चांगल्या प्रकारे, तीच कामगिरी अपेक्षित असेल. यावेळेस प्रयत्न केला, चेंडू हवेत, उंची मिळाली, लांबी कमी, क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय परंतु थोडासा दूरवरती राहिला. दुसऱ्या टप्प्यावरती तिथे रवी चेंडूला फील्ड करेल. तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये 2 धावा जे कंप्लीट झालेले, 3 षटकांचा खेळ संपेल. 23 धावा ज्या संघाच्या धावफलकावरती धावा नोंदवल्या गेलेल्या आहेत, 18 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेलेल्या आहेत. शेवटचे 6 चेंडू आणि 23 धाव्यांची अजूनही गरज. चला थोडं स्पीडअप करा. यानंतरच्या सामन्यासाठी दोन्ही संघाने तयार राहायचंय. शेवटच्या मैदानाच्या आतमध्ये 6 चेंडू बाकी आहेत. 6 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 23 धाव्यांची गरज. सागर 6 चेंडू मध्ये 6 षटकार खेळण्याचा विक्रम या खेळाडूच्या नावावरती आहे. कमीत कमी चेंडू मध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचे कौशल्य या खेळाडूकडे. आता इथे स्वतःला सिद्ध करावं लागेल. कित्येक संघांमध्ये ऍज अ आयकॉनच्या भूमिकेमध्ये या खेळाडूला देखील वागणे असते. आज घरच्या संघामध्ये खेळत असताना कशा प्रकारे कामगिरी करेल. पहिला चेंडू वरती बैड विकेट मध्ये मात्र फटका फसलाय, टिपलाय जाईल. पहिल्या चेंडू वरती सागर आंगळे होईल बाद, विकेट. त्या गाण्यावर मला नाचायचंय, लावा ते गाणं. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. ओम साई ग्रुपची बळीची टाळी. आता कसं वाटतंय, विकेट आली. फलंदाज तिथे सागर मैदानाच्या मध्ये पहिल्या चेंडूवरती या षटकातील बाद झालाय. तर आता नवीन फलंदाज रुपेश. शेवटच्या मैदानाच्या आतमध्ये 5 चेंडू बाकी, 23 धाव्यांची गरज. 1.5 धाव चेंडूने मात्र इथे बरंच मोठं संकट ओढावलं आता हुकुम संघावरती. एकेरी 2 धावा, आक्रमण मात्र कमी प्रमाणामध्ये झालं. हा चेंडू मात्र तिथे सुंदररित्या मात्र तिथे गलीमध्ये फील्ड केला जातोय. तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय एक सिंगल, परंतु आता या एकेरी 2 धावेने मात्र समीकरणात जास्त काही फरक पडणार नाही. शेवटच्या मैदानाच्या आतमध्ये 4 चेंडू आणि 22 रेषेच्या पलीकडे पाठवावं लागेल. प्रयत्न होता इथे बरं दाबा यांचा, परंतु पाठाने बॉलचा संपर्क नाही. चेंडू टॉट येईल. याच निर्धाव चेंडू बरोबर मात्र आता हुकुम संघाचा पासून सामना बराचसा दूर जातोय. एखादा अतिरिक्त चेंडू, काहीसा चमत्कार मात्र इथे अपेक्षित करत असेल हुकुम संघ. बाकी असतील 22 धावा. 2 चेंडू मध्ये मात्र तिथे बाकी असणार आहेत.
गोलंदाज रोहित पुन्हा तयार. राईट ओव्हर द विकेट. यावेळेस हलक्या हाताने चेंडू खेळण्याचा प्रयत्न तिथे सिंगलच्या मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होती. एक धाव आली. अगदी विजयाच्या उंबरठ्यावरती जाऊन पोहोचला. आता तो पाळीण डोंगरगाव संघ शेवटचा एक चेंडू बाकी. 20 धावा धावपलकावरती सुंदर गोलंदाजी सुरुवातीच्या काळामध्ये केली. कमी प्रमाणामध्ये धावा खर्च केल्या. फलंदाजांना रोखून ठेवलं. त्याच प्रकारे मात्र इथे प्रत्येक गोलंदाजाने भूमिका बजावली आणि आपल्या संघाला मात्र इथे विजय मिळवून दिला. सामना जिंकलाय तो किरण साठे स्पोर्ट्स फाउंडेशन वाळीण डोंगरगाव संघाने. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाचे आभार. वेल प्लेड बोथ टीम. थँक्यू. मन ऑफ द मॅच हा किताब आपण या ठिकाणी देणार आहे. आता झालेल्या सामन्यामध्ये मन ऑफ द मॅच हा किताब जातो शेवटच्या षटकामध्ये मात्र ज्याने हाणामारी केली आणि दुसऱ्या डावातील पहिल्या षटकामध्ये सुंदर सुरुवात मात्र ज्याने आपल्या संघाला करून दिली. रवी मांडेकर ठरलाय या सामन्यातील प्लेअर ऑफ द मॅच, मन ऑफ द मॅच या किताबाचा मानकरी. रवी या. मान्यवरांच्या शुभास आहे तुम्हाला मॅन ऑफ द मॅचचा किताब जो या ठिकाणी दिला जाईल. यानंतर मात्र आपण यानंतरच्या सामन्यामध्ये मुळशी सम्राट कासरसाई